नमस्ते, मी डॉक्टर शिवाजी साळुंके, कॅन्सर स्पेशलिस्ट, बार्शी कॅन्सर केअर। आज आपण कॅन्सर ह्या रोगाचं निदान आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला अथवा आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला, आपल्या एक परिजनाला अथवा स्वतःला झाले हे कळल्यानंतर पुढं काय केलं पाहिजे या संदर्भात जाणून घ्यायचा प्रयत्न करू आहे। कॅन्सरचं 100% निदान हे बायोप्सी म्हणजेच कॅन्सरचे तुकड्याच्या रिपोर्टवर अवलंबून असतं। अशा वेळेस ज्या लॅबमध्ये तुमची बायोप्सी झालेली आहे त्यांच्याकडून काचेची पट्टी ब्लॉक कलेक्ट करा, त्यासोबतच बायोप्सीचा रिपोर्ट तुमच्यासोबत ठेवा आणि नक्कीच जवळच्या कॅन्सर स्पेशलिस्टला भेटा। आता कॅन्सर स्पेशलिस्ट म्हणजे नेमके कोण? कॅन्सर स्पेशलिस्ट म्हणजे ज्या डॉक्टरांनी कॅन्सरमध्ये स्पेशल ट्रेनिंग घेतलेली आहे, म्हणजेच MCH अथवा DNB कॅन्सर सर्जन आहेत, अथवा DM और DNB मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहेत, अथवा ज्या डॉक्टरांनी 10 ते 15 वर्ष कॅन्सर या ब्रांचमध्ये काम केलेलं आहे, त्यासोबतच DNB अथवा MD रेडिएशन ऑन्कॉलॉजीची डिग्री घेतलेली आहे। या डॉक्टरांकडे तुम्ही गेलं पाहिजे बायोप्सीचा रिपोर्ट घेऊन। त्यानंतर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना हा प्रश्न विचारला पाहिजे की सर, माझा कॅन्सर हा कुठल्या स्टेजमध्ये आहे? आता स्टेजिंग, कुठल्याही कॅन्सरची स्टेजिंग ही क्लिनिकली म्हणजेच पेशंटला काय लक्षणं आहेत त्याच्यावर आणि इमेजिंग म्हणजेच CT स्कॅन अथवा MRI अथवा पेट स्कॅन बघून केली जाते। ज्याच्यामध्ये आपण काय पाहतो, आजार लोकली म्हणजे कुठल्या अवयवात आलेला आहे, तो त्या अवयवापुरता सीमित आहे अथवा इतरत्र कुठे पसरला आहे हे पाहण्यासाठी हे आपण टेस्ट करतो। त्यानंतर एकदा का आपल्याला स्टेज कळाली की त्यानंतर आपण आपल्या कॅन्सर स्पेशलिस्टची वॉटेवर ट्रीटमेंट म्हणजे ट्रीटमेंट ऑप्शन्स काय अवेलेबल आहेत याच्या संदर्भात प्रश्न विचारू शकतो। कॅन्सर स्पेशलिस्ट तुम्हाला जे ट्रीटमेंट ऑप्शन्स तुमच्या कॅन्सरच्या टाईपनुसार आणि त्याच्या स्टेजनुसार तुमच्याशी डिस्कस करतात। हे झाल्यानंतर तुम्ही सेकंड ओपिनियन म्हणजे काय की दुसऱ्या एखाद्या कॅन्सर स्पेशलिस्टकडून नक्कीच एक सेकंड ओपिनियन घेतलं पाहिजे आणि जो की तुमचा मूलभूत हक्क आहे, जेणेकरून तुमची कसली फसवणूक होणार नाही। ही माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी आशा करतो आणि धन्यवाद। थँक्यू, टेक केअर।